चला सगळ्यांना नमस्कार। मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज कुठली रेसिपी नाही आहे किंवा खरेदीचा पण नाही आहे, शॉपिंगचा नाही आहे। तर आज व्हिडिओ आहे थोडा इमोशनल। सुनबाई 1 महिना झाला आपल्या व्हिडिओमध्ये नाही आहे। मी म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये बोलले की सुनबाईचे पप्पांना असं झालेले, ते एक्सपायर झालेले। तर असं झालं की 1 महिन्यापूर्वी ते आजारी झाले। श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी भेटायला गेलो। छान तब्येत होती एकदम। मी पण थोडी त्यांना म्हणजे असं बोलले की तुम्ही 2-2, 3-3 पाय खर्च चालायला पाहिजे घरातल्या, म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ते म्हणजे चालतील किंवा तुमचं शरीर तुम्हाला जड वाटणार नाही। तर असं झालं ताईंनो, त्यांना 4 ते 5 वर्ष झाले पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि ते जागेवरच होते। जागेवर म्हणजे घरातल्या घरात फिरत होते, हिंडत होते, काठीवर चालत होते, वॉकरवर चालत होते। पण अचानक श्रावण महिन्याच्या तिसऱ्या का चौथ्या गुरुवारी त्यांना पॅरालिसिसचा परत अटॅक आला घरीच। आणि तिथून पुढं त्यांचं शरीर जे कमरेचा खालचा भाग आहे तो एकदम म्हणजे चालणं म्हणजे बंदच होऊन गेला असं म्हणा। त्यांना जेव्हा पॅरालिसिसचा पहिले 1-2 अटॅक आले ताईंनो, तेव्हा त्यांनी भरपूर खर्च केलेला आहे। 7 ते 8 लाखापर्यंत त्यांना खर्च आलेला आहे। पण त्यांनी एक चुकी केली की जेव्हा आपण दवाखान्यातून घरी येतो ना, त्यांनी चालायला पाहिजे होती। सुरुवातीपासूनच चालायला सुरुवात करायला लागत होती, म्हणजे त्यांच्या ज्या रक्तवाहिन्या होत्या त्या चालू राहिल्या असत्या, मेंदूला रक्तपुरवठा झाला असता। आपण जेवढं आपल्या पायांना चाल करू किंवा आपण चालू वॉक करू। श्रावण महिन्यात आहे ना, त्यांना अचानक परत कमरेपासून त्रास व्हायला लागला। मग तिच्या मम्मीने त्याला फोन केला। तिच्या भावाचं नाव दीपक आहे। दीपकला फोन केला, तो गाडी घेऊन आला। मग त्यांना निफाडला हलवण्यात आलं दवाखान्यात, साई हॉस्पिटल आहे, तिथं ॲडमिट केलं। 5 दिवस ते ICU मध्ये होते आणि 6व्या दिवशी मग त्यांना नॉर्मल वाटलं तब्येत। डॉक्टरांना पण मग बाहेर आणलं, जनरल वॉर्डमध्ये ठेवलं। आणि अचानक त्यांना असं वाटलं की माझ्या नातवांना मला भेटायचं आहे, बघायचं आहे। त्यांची एक मुलगी मुंबईला आहे, तर मग तिचे मुलं आहे दोन्ही पण। त्यांना असं वाटलं नातवांना भेटावा, बघावा। मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला, म्हणजे माझ्या सुनबाईला लहान्या मुलीला त्यांच्या व्हिडिओ कॉलवर ते बोलले। आणि काहीतरी 10 मिनिटातच त्यांना परत 5वा अटॅक आला आणि अर्ध शरीर पूर्ण पॅरालिसिस होऊन गेलं। आणि त्याच वेळेस त्यांच्या म्हणजे मेंदूचं काम पण तिथंच थांबलं। मग डॉक्टर म्हणे आता हे कोमात आहे, किंवा नाही म्हणा, किंवा कोमात आहे असं म्हणू आपण। डॉक्टरांचं काय असतं, कोमात आहे आपल्याला वाटतं की नाही असं। मग तरी त्यांनी 3 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं। मग डॉक्टर म्हणे आता तुम्ही घरी घेऊन जा, किंवा मग बिल वाढवण्यापेक्षा घरी घेऊन जा, सेवा करा। 3 दिवस मग ते घरी आणलं त्यांना। आणि मग गुरुवारी अचानक 9:55ला त्यांचं शेवटचं हे झालं, अखेरचा श्वास घेतला त्यांनी। तर मग त्यांना असं वाटलं आता ते शेतकरी ते, तर मग शेतीची वस्ती, सध्या बिबट्यांचं हे वाघांची भीती आहे, बिबट्यांचा धुमाकूळ चालू आहे सध्या। निफाड तालुक्यात तर भरपूर आहे बरं का बिबटे। मग त्यांनी तेवढ्या रात्री काही कोणाला फोन नाही केले नातेवाईकांना, पहाटे 4 पासून फोन मग त्यांनी फिरवायला सुरुवात केली। आणि मग आम्हाला पण 5 वाजून 5 मिनिटांनी फोन आला, असं झालेलं आहे। आम्ही मग सकाळी 7लाच तिथं गेलो। तर असं तिच्या पप्पांचं गुरुवारी दुःखद निधन झालेलं आहे। शनिवारी 10व्याचा कार्यक्रम झाला आणि मंगळवारी 13व्याचा कार्यक्रम आहे। 13वं झालं की मग मुली ज्याच्या त्याच्या घरी जातात, बहिणी असतात त्या जातात। तर चला, आता माझं नातं त्यांच्याशी भाऊ आहे, भाऊ बहिणीचं नातं आहे आमचं। तर तिचे पप्पा म्हणजे माझे भाऊ, तर माझ्या बहिणी या नात्याने त्यांना भावपूर्ण श्राद्धांजली। 13वं झालं की माणसाचं मग तिथून पुढे महिने घालणं, वर्ष श्राद्ध असं असतं। पण 13 दिवस ते आपल्यातच असतात असं म्हणतात बरं का। तर चला, सुनबाईच्या वतीने पण, आमच्या पूर्ण गुंबाडी परिवाराच्या वतीने, माझे सासर माहेरच्या सगळ्या फॅमिलीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांना देव चांगली जागा देव। त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांच्या मुलीचं घर बघणं, म्हणजे आपलं घर बघायचं होतं। पण ते थोडे आबोल होते, बोलत नव्हते जास्त, त्यांनी म्हणायला लागत होती। आणि ही त्यांची शेवटची इच्छा होती, तर ती इच्छा पूर्ण नाही करू शकलो, त्याबद्दल सॉरी।
पण आम्हाला आयडिया असते ना असं की त्यांची इच्छा आहे बा आपलं घर बघण्याची किंवा हे, तर आम्ही स्वतः गाडी करून त्यांना घेऊन आलो असतो. 1-2 दिवस ठेवलं असतं, त्यांनी डोळे भरून मुलीचा संसार बघितला असता. पण आता ते बोलले नाही, कोणाला बोलून नाही दाखवलं. जेव्हा ते गेले तेव्हा ती इच्छा सगळ्यांना माहिती झाली. शेजारी पाजारी सगळे सांगायला लागले की ते बाहेर बसायचे ना जेवण वगैरे झाल्यावर, मग ते म्हणायचे की मला एकदा तरी सोनीचं घर बघायचं आहे. आम्ही तिचं नाव सोनाली, पण ते शॉर्टकटमध्ये तिला सोनीच म्हणायचे. आम्ही सोनाली म्हणतो. आणि त्यांची शेवटची इच्छा आम्ही पूर्ण नाही करू शकलो. तिचा परिवार असेल, आमचा परिवार असेल, त्याबद्दल देवाकडे आम्ही क्षमा मागतो. पण असं कोणी अबोल घरात व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती असेल तर नक्की त्यांच्या इच्छा विचारी जा. त्यांना काय खावंसं वाटतं, कुठे जावंसं वाटतं, कुठल्या देवाला जाऊशी वाटतं, तर नक्की विचारा. त्यांच्या या शेवटच्या इच्छा असतात, पूर्ण करा. नाही व्हिडिओ मोठा होईल तर परत एकदा भाऊ या नात्याने आमच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. सुनबाईच्या यांनी पप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली. नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू